प्राध्यापक जयेश वसंत पाटील यांची स्वेच्छानिवृत्ती, नागोठाणे रोषण पदकी। चरी तालुका अलिबाग येथील रहिवासी प्राध्यापक जयेश पाटील यांनी वयाच्या 54व्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली। कोकण एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई प्रधान सायन्स महाविद्यालयात गेली 29 वर्ष प्राध्यापक म्हणून काम पाहणारे प्राध्यापक जयेश पाटील यांनी 30 एप्रिल 2025 रोजी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली। प्राध्यापक जयेश पाटील हे 1996 रोजी वयाच्या 25व्या वर्षी कोकण एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई प्रधान महाविद्यालयात सेवेत रुजू झाले। त्यांनी एकूण 29 वर्ष इतकी नोकरी केली। सर्व विद्यार्थ्यांचे आवडते प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख होती। त्यांच्या आयुष्यात त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले। महाविद्यालयात इन ऑर्गॅनिक्स हा त्यांचा शिकवणीचा विषय होता। या विषयात शिकवण्याची जी लकब त्यांना होती ती कोणाकडेही नव्हती असे त्यांचे प्राध्यापक मित्र सांगतात। अनेक वर्ष त्यांनी तीर्थरूप नानासाहेब आणि तीर्थरूप आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या शिकवणीतील श्रवण भक्ती स्वीकारली आहे। त्यांचे संपूर्ण कुटुंब श्रवण भक्तीला बसतात। आता उत्तम श्रवण करायचे असा निश्चय त्यांनी आमच्या प्रतिनिधींसोबत बोलून दाखवला। त्यांना श्रवण भक्तीमधील त्यांचे सहकारी गजानन भोईर, प्रकाश आरेकर, राजू धाडसे, धीरज विचारे, नरेंद्र वारे, मंगेश कुते, महेंद्र पाटील, गौरव गोळे, रवींद्र मेत्री, नयन मेत्री, सर्वेश पाटील, मनोज पाटील, मच्छिंद्र शेळके, रोशन तांबोळी यांनी तर महाविद्यालयातील त्यांचे सहकारी डॉक्टर विलास जाधवर, डॉक्टर मनोहर शिरसाट, डॉक्टर विकास शिंदे, इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री डॉक्टर SD तुपारे, लायब्रेरियन हेमंत जाधव, वरिष्ठ लेखनिक विकास नरवडे यांनी तसेच सूर्यदर्शन सोसायटीचे माजी सेक्रेटरी विलास देशमुख, सर्व चरी पेजारी व नागोठाणे ग्रामस्थ, त्यांचे आजी माजी विद्यार्थी यांनी प्रत्यक्ष भेटून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। त्या बाबतीत अत्यंत सावधानता बाळगली होती। त्यामुळे स्टाफ त्यांना अखेरचा निरोप समारंभ आयोजित करू शकला नव्हता। त्यांनी स्वतःहून स्वीकारलेला मार्ग असल्यानं त्यांचा सन्मान केला असता तर कदाचित त्यांना आनंदही झाला असता, पण तेही त्यांच्या नशिबात कदाचित नसावे। ज्या अर्थी त्यांनी हा निर्णय घेतला होता त्या अर्थी त्यांचा दुसरा प्लान तयार असावा असे इच्छा व्यक्त केली। ही आशा एकंदरीत वाटू लागली होती। त्यांना या प्रसंगी शुभेच्छा देण्यापलीकडे कोणाकडेही शब्द नव्हते। बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।